ॲक्वेरियमला जाऊन आल्यानंतर आम्ही गेलो डिनरसाठी बाबेझिन्स या रेस्टॉरंटला. ते रिस मॅगोज फोर्टच्या जवळच आहे. सो तिथला व्ह्यू बघा, म्हणजे समोरच एक नदी आणि त्याच्या शेजारी बसून तुम्ही डिनर करू शकता. खूपच सुंदर होतं की तिथे समोर बसून असं छान डिनर करायचं. मला तरी खूप आवडलं. खूप सुदिंग होतं तिथे सगळं वातावरण. अंधारात एवढं दिसत नाही आहे, पण असं डोळ्यांनी छान दिसत होतं. रुहीचं बघा तिथे काय टाइमपास चालू होता. हळू 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 काहीच नको, चमचा नको, स्ट्रॉ नको, काहीच नको. पहिली तुझा हात थोडा खाली घेतो, क्लास दिसत नाहीये. तर मागून तिथे आम्ही मस्त वेगवेगळ्या गोवन डिश ट्राय केल्या. वेगवेगळे फिश, त्याच्यानंतर चणक, स्क्वीड, नंतर चिकन कॅफ्रेल, जे मी खूप ऐकलं होतं, जे मी तिथेच टेस्ट केलं पहिल्यांदा. मस्त टेस्ट होती सगळ्याची. आमचा डे मस्त झाला आहे. ॲक्वेरियम, नंतर मस्त डिनर आणि हा व्ह्यू इतकं छान. आम्ही इथे बसून खूप सारे फोटोज काढले आणि इथून जावंसं असं वाटतच नाही. खूप शांत छान वाटतं इथे. आणि आम्ही आता चाललो सेरादुरा खायला, जे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. बट ह्यावेळेस आम्ही परत एकदा खाणार आहोत, कारण की मला खूप आवडलं आहे. सो परत एकदा तुम्हाला दाखवते. आम्ही घरीच सेरादुराचं पार्सल घेऊन गेलेलो. पार्सल पण किती छान आलं ते बघा. त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळीच बीचवर जायचे होते, म्हणून मग आम्ही झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच सकाळी बीचवर गेलो. रुहीला झोपेतून तसंच उठून आम्ही घेऊन गेलो होतो, कारण तो आमचा गोव्यातला लास्ट डे होता. म्हणून मग आम्ही घरापासून जवळच असलेल्या बांबोलीम या बीचवर गेलेलो. आम्ही ठरवलेलं की आज रुहीला मनसोक्त खेळू द्यायचं. तिला पाहिजे तसं बीचवर मातीत कसंही खेळू द्यायचं. मी तिला जास्त काही अडवणार नव्हते. म्हणूनच तिचा अवतार बघा की तिने कसा अवतार करून घेतला. बट इट्स ओके, तिला घरी जाऊन मी फ्रेश करणारच होते, म्हणून मग जे काय करते ते करू देत होते. बट बीचवरचं पाणी तेवढं काही स्वच्छ नव्हतं. ॲक्च्युली हे सिटी एरियातलं बीच असल्यामुळे एवढं क्लीन वॉटर तिथे नव्हतं. बट बऱ्यापैकी शांत आणि क्राऊड बिलकुल नव्हते, त्यामुळे रुहीसाठी ठीक होतं. तिचं मस्त खाली बसून मातीत हात घालून माती खेळणं चालू होतं आणि खेळता खेळता तो हात कधी तोंडात घालत होती कळतच नव्हतं. काय करते रुही?
आम्ही तिघं पण बऱ्यापैकी भिजलेलोच होतो. रुहीचे तर आम्ही लगेच कपडे तिथे चेंज केले आणि लगेच तिला रेडी केलं. सकाळचं वातावरण खूपच चांगले असल्यामुळे आणि लाईट्स खूप छान येत असल्यामुळे तिचे फोटोज तिथे खूप छान आले. फोटोसाठी मस्त पोज देत होती ती, त्यामुळे मस्त छान छान पोजमध्ये फोटो आले तिचे. त्या दिवशी आल्यानंतर मस्त आम्ही एक दिवस आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच निघालो पुण्याला निघायला. सो आता आम्ही निघालो आहे आमच्या रिटर्न जर्नीला. ॲक्च्युली आमचा प्लॅन जसा आम्ही आलो तसाच होता, म्हणजे आम्ही कोल्हापूरला हॉल्ट घेणार होतो. बट आत्ता आम्ही कोल्हापूरच्या जवळ आल्यावर ठरवलं आहे की आता आम्ही डिरेक्टली पुण्याला जाणार आहोत. म्हणजे आम्ही मध्ये न थांबता कंटिन्यू, आय थिंक सो रुहीचा हा फर्स्ट एवढा लाँग ट्रॅव्हल असेल, एवढा कंटिन्यू. बट आत्तापर्यंत तरी ओके आहे. आत्ता आम्ही जेवायला थांबलो आहे आणि आता तुम्ही बघू शकता की आम्हाला मध्ये थांबायचं होतं, म्हणून मग आम्ही तिला आंघोळ न घालता तसंच झोपेत सकाळी 6लाच निघालो होतो घेऊन. पण आता तशीच आहे. ओके ठीक आहे, मी तिला घरी गेल्यावर आंघोळ घालेल, आता फ्रेश करेल. सो बघूया, स्टे ट्यून, भेटूया आपण मग घरी गेल्यावर. काय करते, तिची मस्त झोप झाली गाडीत, त्यामुळे ती खूप फ्रेश आहे. आणि आताही जेवण झालं आहे तिचं मस्त. तिने दही भात खाल्ला आहे. हॉटेलमध्ये काय खाऊ घालावा खूप जणांचा प्रश्न असतो, त्यावर मी डिटेलमध्ये सांगेलच. पण सध्या तिने दही भात खाल्ला आहे आणि त्यामुळे तिला आता परत सुस्ती आली आणि ती परत गाडीत झोपायच्या मार्गावर आहे. चांगलं आहे, आमचा पूर्ण ट्रॅव्हल तिच्या झोपण्यात असं निघून जातो, त्यामुळे छान चाललं आहे. चला दाखवतेच. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही घरी पोचलो. 10-15 मिनटं झालेत. मस्त फ्रेश झाली आहे आणि रुही मस्त तिकडे खेळती आहे. सो आमचा मस्त म्हणजे गोवा टू पुणे जर्नी नॉन स्टॉप एकदम छान झाली, जी आम्ही इमॅजिन पण केली नव्हती की एवढं नॉनस्टॉप रुही आम्हाला कॉपरेट करेल. कारण फर्स्ट टाईम आम्ही एवढं ट्रॅव्हल केलं आहे. बट तिने काहीच त्रास दिला नाही आणि म्हणजे जेव्हा आम्ही जेवत होतो तेव्हा ती जेवत होती, जेव्हा आम्ही ब्रेकफास्ट करत होतो तेव्हा ती ब्रेकफास्ट करत होती. त्यामुळे आमचे फक्त 3 स्टॉपमध्ये आम्ही आलो आहे, म्हणून आम्ही एकदम संध्याकाळच्या आत घरात आलो आहे. आमचं तेच टार्गेट होतं की संध्याकाळी 7 नंतर किंवा तिचा जो खेळायचा टाईम असतो त्यानंतर ती घरात म्हणजे बिलकुलही गाडीत बसत नाही. सो त्याच्या आधी आम्हाला पोहोचायचं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही पोहोचलो आहे. आमचा हा लास्ट ब्लॉग गोवा सिरीजमधला. आणि तिथे आम्ही खूप एन्जॉय केलं. घरीच सगळं असल्यामुळे पण रुही पण निवांत होती, मस्त राहिली, काही त्रास दिला नाही, म्हणून अजूनच छान वाटलं सगळं. सो रुही पण मस्त फ्रेश झाली आहे गाडीतून उतरून. तसं तिने काही त्रास दिलाच नाही, त्याच्यामुळे ती आत्ताही फ्रेशच आहे. सो आम्ही जे जे प्लेसेस ठरवले होते तिथे आम्ही सगळं मस्त एन्जॉय केलं. लाईक फाउंटन हॅज, कोला बीच, मंगेशी टेम्पल. आम्ही ठरवलंच होतं की आम्ही खूप दगदग करणार नाही, म्हणजे रोज या प्लेसला रोज त्या प्लेसला असं करणार नाही, हे आम्ही ठरवलंच होतं. सो त्याप्रमाणेच आम्ही प्लॅन केलेलं की जसं होईल तसं हळूहळू दिवसातनं एक स्पॉट झाला तरी चालेल, असंच एन्जॉय करायचं आणि रिलॅक्स करायचं. सो रुहीसाठी पण खूप छान झालं आणि आम्हाला पण खूप छान टाईम स्पेंड करता आला. आणि रुहीने पण तिच्या आत्तू आणि मामासोबत खूप मज्जा केली, हो ना. हो, तिला खूप आवडत होतं गोव्याला. ती मस्त राहत होती तिथे. कशी केलं, कुठे आलो आपण, कुठे आलो, घरी आलो, घरी आलो. ती बघती इकडे तिकडे, तिला आता ओळखीचं वाटतं सगळं की आपण आलोय परत घरी. मला असं वाटतं की गोव्यात इतके सारे प्लेसेस आहेत की तुम्ही असे 3-4 दिवसात किंवा आठवडाभरातही ते संपणार नाहीत. सो इतक्या प्लेसेस आहेत. आम्ही जेव्हा लास्ट टाईम गेलो होतो रुही व्हायच्या आधी, सो तेव्हा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो होतो. यावेळेस आम्ही वेगळ्या ठिकाणी गेलो. आम्ही रिपीट प्लेसेसवर नाही गेलो.
तरीही अजून असे बरेच प्लेसेस आहेत जिथे आम्हाला जायचं होतं आणि राहिलं. सो आम्ही ठरवलं की जेव्हा नेक्स्ट टाईम आम्ही परत जाऊ तेव्हा अजून काहीतरी नवीन एक्सप्लोअर करू. मी जे 2-3 बीच सांगितले होते मी तुम्हाला, जे किड्ससाठी खूप सेफ आहेत, जिथे क्राऊड नाही आहे आणि तुम्ही तिथे आरामात बाळांना घेऊन जाऊ शकता, असे मी बघितली नसेल सिरीज तर नक्की बघा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील की नेक्स्ट टाईम आम्ही कुठे जावं, कुठल्या गोव्याच्या प्लेसला जावं, तर तेही आम्हाला नक्की सांगा. सो मी मगाशी म्हटले होते की मी हॉटेलमध्ये तिला काय काय खाऊ घालते हे सांगेल. सो आत्तापर्यंत आम्ही जेवढं पण तिला ट्रॅव्हल केलं त्यात मी तिला मोस्टली खिचडी खाऊ घातली, जी एकदम नॉन स्पायसी मी सांगितली त्यांना ती. त्यानंतर एक दही भात मी तिला, मोस्टली उन्हाळा असल्यामुळे मी तिला दही भात बऱ्याचदा खाऊ घातला. त्यानंतर मी खाऊ घातलं तिला जे मी मखाना पॉरेज आणि पोहा पॉरेज आहे ते तर ऑल टाईम मी माझ्या सोबतच असायचं, त्यामुळे ते तर मी ऑल टाईम तिला खाऊ घातलं. त्यानंतर आहे डोसा, त्यानंतर इडली, जे आपल्याला इझिली कुठेही भेटते. कोल्हापूरला मी तिला पहिले डोसा इडलीच खाऊ घातलं, ते तिने आवडीने खाल्लं. त्यामुळे तो एक ऑप्शन आहे तुमच्याकडे, जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर साऊथ इंडियन फूड तुम्ही देऊ शकता. आणि अगदीच मला असं वाटते की जिथे नाही ह्या गोष्टी होते किंवा नाही पॉसिबल आहे तर मी तिला प्लेन स्टीम राईस घ्यायचे आणि आपली जी काही डाळ आहे, जी थोडीशी नॉन स्पायसी किंवा जी असेल डाळ, ती मी अगदी थोडीशी तिला घालून थोडंसं व्हाईटच राईस थोडासा तसा तिला खाऊ घातला. तोही तिने खाल्ला. म्हणजे आम्ही जेव्हा कोला बीचला गेलेलो तेव्हा तिने ते तसंच खाल्लेलं. सो तेव्हाही काही प्रॉब्लेम नाही आला, म्हणजे अगदी तसं खाल्लं तिने. त्यामुळे तोही आणि फ्रूट्स तर असतातच ऑल टाईम सोबत. आणि माझ्या डायपर बॅगमध्ये मी बऱ्याचशा ड्राय स्नॅक्स पण सोबत ठेवते, लाईक मखाना, थोडंसं ते आपले लाह्या म्हणतो आपण मोठ्या, ते पफ राईस, त्याच्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूटवाले लाडू, परत छोटेसे आटावाले बिस्किट किंवा नाचणीवाले थोडं बिस्किट. बाकी बिस्किट मी तिला देत नाही, बट ते ट्रॅव्हलिंगमध्ये एक इमर्जन्सी म्हणून मी ते राहू देते. सो अशा थोड्याफार गोष्टी मी सोबतच ठेवते. आणि एक आपलं नेहमीचं सीजनल फ्रूट वगैरे पण असतं, म्हणजे अगदीच काही नाही भेटलं तर ते तरी मी तिला देऊ शकेल. सो पण तसं काही झालं नाही, इझिली सगळं भेटत होतं. आणि ह्या गोष्टी बऱ्याचशा तर भेटूनच जातात, त्यामुळे तुम्ही ते खाऊ घालूच शकतात. आणि मी तर घरीच, म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये राहत नव्हतो, त्यामुळे जे काय असेल मी घरून बऱ्यापैकी जेव्हा जाईल तेव्हा घेऊन जायचे. सो तो पण आमचा काही प्रश्न आला नाही, त्यामुळे एकूणच सगळं छान झालं. म्हणूनच आम्ही ॲक्च्युली गोवा हे चूज केलं होतं, कारण जिथे घर आहे आणि रुहीला काही बनवावं लागलं, काही द्यावं लागलं तर मी तिथे ते इझिली देऊ शकते. म्हणून आम्ही पहिला ट्रॅव्हल असं तिला गोव्याचं केला की ठीक आहे आपण तसंच करूयात. सो तुम्ही सगळे व्हिडिओज पाहिलेच असाल गोवा सिरीजचे, ते कसे वाटले काय वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.